काय ग, काय झालेलं तोंड पडलंय? अगं हिची रील व्हायरल झाली नाही की हिचं असंच तोंड पडतं. हा तेवढं आहे. माधुरीची चेष्टा नाही करायच्या. सॉरी बरं सांग आता काय झालं ते. अगं मी काल महाशिवरात्री एक पेडिस्टर रील बनवली. ना त्याला जास्त लाईक्स ना कमेंट्स ना शेअर. त्यात माझे तब्बल 16 फॉलोअर्स कमी झाले. काय बोलतीये? मग आता काय करायचं ठरवलंय? रील व्हायरल होण्यासाठी काय ट्रिक वापरू तेच कळत नाही. आयडिया, मी ना काटा लगाय गाण्यावर रील बनवते, पोस्ट करते, बघतेच कशाला येत नाही. ऐक ना, बोल्ड लुक्स अँड बोल्ड एक्सप्रेशन दे. आता बघू रील कशी व्हायरल होत नाही ते. हो तनु बरोबर बोलतीये, तू तेच कर. चालेल, चला तर पण एक सेल्फी काढू. हे कोण आले? झाले का सेल्फी काढू? लेक्चर काय तुम्हाला? आणि किती वेळा सांगितलं कॉलेज कॅम्पसमध्ये असताना सोशल मीडियाचा वापर जरा कमी करा म्हणून. कॅमेरा दिसतं सर्व. चला जा आपण लेक्चर. सॉरी सर. हो सर. झाली कंप्लीट. ही झाली पोस्ट. आता जेवायला. जाऊ दे आई. ए आई, काय झालं रे उडायला? अगं हे बघ ना, माझ्या रीलवर कोणतरी घाणघाण कमेंट करतय. काय बोलले ते? ठुमका तर भारीच मारते. बाळ असं आहेस का? मोबाईल नंबर काय तुझा? काय रेट आहे तुझा? आई, हे सगळे ओळखत नाही ग मी. तरी तुला सांगत होते, असले कपडे घालून नाचू नको. ऐकलं माझं? नाही ऐकलं. केली ना कच्ची बदनामी. झालं ना तो समाधान. नाव तर कमवता आलं नाही, पण गमवता बरोबर आलं. घे भोग आता. आई सॉरी ग, परत नाही बनवणार अशी रील. आता काय करू मी? कॉलेजात जा आणि सरांना सांग उद्या घडलेला हा प्रकार. कुठे चूक केली यार आपण? अरे इथेच का रे? ही सेल्फी? ए रातची जरा एक दोन ठुमके लाव. जरा लाईव्ह करून दाखव की. खाली तुम्हाला आई बहीण आहेत का? पण त्यांना कोण सांगणार? कारण त्या तशा नाहीत ना. ही कशी आहे म्हणून तिला म्हटलं, तुला जमत असेल तर सुपरमॅन एकदम धमके. ए मला तर हातात उचलायची हिंमत कशी केली तू? ए चल. तू थांब ग. काय मर्दाच्या माथा करतो? खरा मर्द तोच जो आई बहिणीची इज्जत करतो. आणि खरी स्त्री तीच जी आपली चौकट सोडून बाहेर निघत तुला नाही. कशी बोलायला? अडचण लय पाहिजे सारखे. चल. काय बोलतो लावलाय? कॉलेज येतो भाजी म्हणते. सर आमच्यावरती काही पण वाईट कमेंट करतात. हे काय रे? लाज नाही वाटत का तुम्हाला? अशा कॉलेजचं नाव खराब होतं. सर सर तुम्ही हे पहा. अशा नाही आपल्या कॉलेजचं नाव लौकिक होणार आहे सर. हे काय पाहतोय मी अनन्या? सॉरी सर, माझ्याकडून चूक झाली. पण आता काय करू तेच समजत नाही. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. अभ्यास करायचं सोडून हे फालतू उद्योग करणं योग्य वाटतं का? आपण समाजात राहतो, समाजात कसं वावरलं पाहिजे याची जराही अक्कल नाही का तुला? लहान आहेस का तू आता? आणि तुम्ही रे, तुम्हाला पण कळत नाही मुलीशी कसं वागलं पाहिजे ते? उद्या जर तुमच्या बहिणीसोबत असे कोणी वागलं तर चालेल का? चला निघा इथून. परत जर कोणत्या मुलीची छेड काढताना जर दिसलात ना तर दाखला हातात घे ना.
सॉरी सर, आमच्याकडून चुकी झाली. या परत असं काही होणार नाही आमच्याकडून. हे बघा चल नाही तर हॅलो, हा इन्स्पेक्टर शिंदे. एक तक्रार होती. हो. आमच्या कॉलेजची एक विद्यार्थिनी तिच्या सोशल मीडिया अकाउंट सोबत काही प्रकार घडला. हो, तिची इन्स्टा आयडी आणि तिचा मोबाईल नंबर वगैरे मी तुम्हाला पाठवतो सर्व. काय प्रकरण आहे जरा चौकशी करा. काय झालं तरी शेवटी कॉलेजची विद्यार्थिनी आणि कॉलेजचंही नाव राहिलं पाहिजे. हो, थँक्यू सर. इन्स्पेक्टर साहेबांना मी माहिती दिली आहे. थोड्या वेळेला आली तर ऑफिसला. साहेब आहेत का? हो या बसा. प्रिन्सिपल साहेबांशी बोलणं झालंय माझं आणि तुमच्या मुलीची छेड काढणारे हेच ते दोघं जण. तुम्हाला आया बहिणी नाही का? तुझ्या बहिणीला म्हण ना ठुमका दाखव म्हणून. आणि मॅडम, तुझ्या जरा आईला विचार किती भाव येते. माझ्या लेकीची काय शिकवलं तुम्ही मला सांगा ना. थांबा ना आमच्याकडे. शांत व्हा बसा. नाही साहेब त्या दोघांना बोलून मारून काय फायदा नाही. पाहायला गेलं तर सर्वात मोठी चूक तुमच्या मुलीची आहे. तिने जर आपल्या पायरीत पाय ठेवलं असतं तर हे प्रकरण आम्हाला आलंच नसतं. मुलीच्या जातीने कसे वागावे कसे नाही हे तुम्ही तिला समजून सांगायला पाहिजे होतं ना. मस्त समजून सांगितलं साहेब. ती जरा बी आपलं ऐकत नाही. मी अशी अडाणी आणि ही शिकेल. बरं झालं मी अडाणी राहिले. मी माझी आणि माझ्या आईबापासह माझ्या नवऱ्याची इज्जत तर ठेवली. आज जर हिचा पा असताना त्यानं या प्रकरणानं आत्महत्याच केली असती. मोठ्या लोकांचं प्रकरण चांगलं जातं साहेब, पण गरीबांचं असं उघड्यावर पडतं. ए मुली, ऐक तुझ्या आईची तळतळ. आता तरी सुधर. साहेब, मी माझी चूक पुन्हा एकदा मान्य करते. सोशल मीडियावर व्हायरल व्हायच्या नादात एवढं सगळं फेस करावं लागेल याची मला जराही कल्पना नव्हती. साहेब, माझ्या आईची किती मी नाही ते अपमान केला, खूप अपमान केला. आई, इथून पुढे मी सोशल मीडियाचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष देईन आणि तुला कामातही मदत करेन ग. साहेब, त्यांना सोडून द्या, कारण माझी चूक होती. माझ्या चुकीमुळे त्यांनी चूक केली. ते निर्दोष आहेत साहेब. त्यांना माफ करा. मी त्यांना माफ केलं, तुम्ही पण करा. चला, या प्रकरणाचं योग्य तो शोध लागला माहिती. मॅडम, त्या दोघांना सोडून द्या. चला रे, उठा. आणि हो रे, परत जर अशी अशील कमेंट केली तर जेल आणि फाईन दोन्ही पण होईल. मुलीच्या मुलींसोबत कसे बोलावे कसे नाही हे तुम्हाला कळत नाही का? आणि असले कमेंट करणे तुम्हाला शोभते का? यापुढे जर अशी कमेंट केली तर बघा मग. आमच्याकडनं लय मोठी चुकी झाली साहेब. आम्ही आमच्या आयडी डिलीट करतो आणि कामाधंद्यावर लक्ष देतो साहेब. आणि धन्यवाद साहेब आमच्या भविष्याचा विचार केल्याबद्दल.